निफाड तालुक्यातील कारसूळ येथील आंतरराष्ट्रीय युनेस्को संलग्न व ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद डिजिटल सेमी इंग्लिश PM श्री शाळेला निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल कदम यांनी दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमाच्या दिवशी सदिच्छा भेट दिली आहे. आधुनिकतेची कास धरलेली आणि गुणवत्तेचा नवा मापदंड उभा करणारी ही शाळा पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या भेटी दरम्यान अनिल कदम यांनी शाळेतील अत्याधुनिक ICT लॅब, सुसज्ज विज्ञान कार्यशाळा, ॲस्ट्रॉलॉजी, भूगोल लॅब आणि अभ्यासिका, क्रीडा साहित्य तसंच खो खो व कबड्डी आणि व्हॉलीबॉलसाठी विकसित केलेली मैदानं यांची विस्तारित पाहणी केली आहे. शाळेतील परसबाग, त्यामधील ताजी भाजीपाला लागवड, हिरवाईने नटलेला परिसर व एकूणच भौतिक सुविधांचा दर्जा पाहून त्यांनी शाळेच्या प्रगतीचं विशेष कौतुक केलं आहे. ICT लॅबमध्ये सुरू असलेल्या शिष्यवृत्ती वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी जाणून घेतलाय. विज्ञान कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली विविध उपकरणं पाहून त्यांनी त्यांची माहिती घेतली आहे आणि भावी वैज्ञानिक घडवण्याची क्षमता या शाळेत निश्चितपणे आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. ॲस्ट्रॉलॉजी लॅबमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांना त्यांनी मनमुराद दाद दिली आहे. विविध आधुनिक उपकरणं विद्यार्थी स्वतः स्वयंस्फूर्तीने हाताळत असल्याचं दृश्य पाहून शिक्षणाच्या सर्वांगीण विकासाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. शाळा परिसरातील सुशोभीकरण, नियोजनबद्ध रचना व स्वच्छता पाहून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात शाळेला उत्कृष्ट गुणदान मिळावं अशा शुभेच्छा देखील त्यांनी यावेळेस दिल्या आहेत. शाळेतील आदर्श विद्यार्थी आनंददायी व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण पाहून शाळेच्या वतीने माजी आमदार अनिल कदम यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले सुंदर बुके पाहून त्यांनी त्या विद्यार्थ्यांना समोर बोलावून त्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्यात. या प्रसंगी कारसूळ ग्रामपंचायत उपसरपंच शामराव शंखपाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाघसौरे, ग्रामपंचायत सदस्य तथा उपाध्यक्ष देवेंद्र काजळे, माजी उपसरपंच विजय शंखपाळ, विठोबा ताकाडे, रिटेक माजी उपसरपंच विजय शंखपाळ, विठोबा ताकाटे, दीपक पवार, ज्ञानेश्वर कंक, शरद पीठे, दिलीप ताकाटे, ऋषिकेश ताकाटे, शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत शिंदे, उपशिक्षक राजाभाऊ कदम, रवींद्र सोसे, महेश कोर, कल्याणी वाशीकर, संदीप बैरागी, प्रतिभा सावंत, प्रीती चौधरी तसंच ग्रामस्थ व पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज पॉइंट मराठी, पिंपळगाव, बसवंत. क्रिकेट मॅच मध्ये खालीमध्ये काम करत असताना आता इथे याच्यावर समजा उजेड पडतोय म्हणजे प्रकाश येतोय आणि प्रकाश बंद झाला की याची रेंज म्हणजे प्रकाशाची तीव्रता मोजत नाही. समजा आता याला इथं प्रकाश जात नाही म्हणजे तिथं शून्य आले. जसा प्रकाश जायला लागतो मोबाईलचा टॉर्च त्याची तीव्रता अजून आपल्याला जास्त प्रमाणात तिथे जाणार. आता याची तीव्रता एवढी या प्रकाशाची. आता जसं जसं आपण मोबाईलची टॉर्च प्रकाशाची तीव्रता मोजू तशी तशी वाढत जाते. ओके. मुलं हे प्रत्यक्षात वापरतात ना, त्या गोष्टीचा आनंद जास्त झाला. वेदांत प्रभाकर जाधव, गणेश ज्ञानेश्वर.